नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की अक्षयला आठवत असतं की अक्षय आणि अभिषेक डायनिंग टेबलवर जेवण करत असतात. त्यावेळेस सीमा त्यांना वाढत असते आणि ती श्रीखंडाच्या वाट्या घेऊन येते आणि त्यानंतर ती अक्षयला देते आणि एक अभिषेकला देते. तर अक्षय त्याच्या वाट्याची पण वाटी त्याला देऊन टाकतो. त्यावर सीमा म्हणते की मी त्याला दिलंय ना. त्यावर लगेच अक्षय म्हणतो राहू दे गा आई. त्यावर लगेच अभिषेक म्हणतो की मी जिंकलो तरी मलाच बक्षीस आणि मी हरलो तरी मलाच बक्षीस. त्यावर लगेच अक्षय त्याला म्हणतो करेक्ट आहे भावा. मग सीमा म्हणते तुम्ही काय लहान आहे का, शांतपणे जेवण करा. त्यावर अभिषेक तिला म्हणतो की असं काही नाही आहे मोठी आई. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो आणि तो फोन उचलणार तर सीमा त्याला म्हणते की जेवताना फोन घ्यायचा नाही. तो काही सीमाचा ऐकत नाही आणि मग तो फोन उचलतो आणि फोनवर बोलत तेथून निघून जातो. मग त्याला आवाज देत असते पण तो न ऐकताच निघून जातो. सीमा म्हणते हा मुलगा ऐकतच नाही. त्यावर अक्षय म्हणतो जाऊ दे गा आई, आता त्याचं लग्न ठरलंय ना, त्यामुळे आरतीशी 2-2 तास गुलुगुलू गप्पा मारत असतो. मग त्यानंतर सीमा खुर्चीवर बसते आणि मग अक्षयला म्हणते की आता तुझी काळजी घे आणि त्याच्याबरोबर जे खोटं खोटं हारतोस ते आता हारू नकोस. ज्यावेळेस तो खऱ्या दुनियेत जाईल आणि त्याला खोटं खोटं जिंकायची सवय असेल तर त्याला ती खूपच महागात पडेल. एक भाऊ म्हणून तू त्याला समजून सांगायला पाहिजे. आणि मग लगेचच अक्षय सीमाला म्हणतो की आई तू आमच्यात भांडणे लावतेस काय. त्यावर सीमा म्हणते मी तुमच्यात कधी भांडणे लावेल का. अभि लाडका आहे माझा. मी कुठल्याही मुलांमध्ये माझ्या भेदभाव करत नाही. पण मला हे पण माहिती आहे माझा हा जो लेक आहे ना अक्षय मुकादम तो भोळा भाबडा आहे. बाकीची सगळी चंटा आहे. तू घेशील ना स्वतःची काळजी. मला माहीत आहे तुला कुणी तुझ्या जवळच्या व्यक्तीने दुखावलं तर तुला खूप त्रास होतो, हे मला माहीत आहे. तू घेशील ना स्वतःची काळजी. म्हणतो तो भाऊ आहे माझा, तो भावापेक्षाही जास्त घट्ट मित्र आहे माझा. जे माझं आहे ते त्याचं आहे. त्यामुळे मला माहीत आहे तो मला कधीच नाही दुखवणार, असं अक्षयला आठवतं. नंतर तो रमाला म्हणतो की ती म्हणायची ते करेक्ट आहे. त्या अभिषेकला ना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हरायचा, त्यामुळे त्याला गिल्ट यायचा, कॉम्प्लेक्स यायचा आणि तो नाराज व्हायचा. मग त्याच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्यासाठी मी मुद्दामून हरायचो आणि मग मी हरलो की त्याला खूप आनंद व्हायचा आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला खूप आनंद व्हायचा. पण मी हे काय मुद्दाम करत नव्हतो, ते आपोआप व्हायचं. मग रमा म्हणते माझ्या बाबतीत पण असंच होतं. तेव्हाला पण ती हरली तर तिची खूप चिडचिड व्हायची, ती नाराज व्हायची. म्हणून मला पण असं वाटायचं की ती नेहमी आनंदात राहावी, तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू राहावं. म्हणून मला असं वाटायचं की मी हरले तरी चालेल. तर अक्षय रमाला म्हणतो आम्ही एकमेकांसाठी किती करायचो तुला माहीत आहे. आम्ही सर्व गोष्टी एकमेकांबरोबर शेअर करायचो. मला एकमेकांचं सर्व माहीत होतं. आम्ही एकमेकांचा अभ्याससुद्धा करायचो. पण हे तोपर्यंत जोपर्यंत आम्ही एकमेकांचा विचार करायचो. पण जेव्हापासून मी माझा विचार करायला लागलो, माझ्या करिअरचा विचार, माझ्या बिझनेसचा विचार, माझ्या फॅमिलीचा विचार, इव्हन मी तुझा विचार करायला लागल्यापासून त्याच्या मनात ही स्पर्धेची भावना निर्माण झाली. त्यावर रमा म्हणते मला आत्ता समजतंय. तिच्या मैत्रिणी मला नेहमी सांगायच्या तू तिच्यापेक्षा कमी आहेस म्हणून ती तुझ्या सोबत आहे. पण जेव्हा तू तिच्यापेक्षा वरचढ होशील त्यावेळेस ती तुझ्या सोबत नसेल. आणि हे तसंच झालं. तेव्हा मी तिच्या बराबरीची झाले, तेव्हा मी तिला नकोशी झाले. त्यावर अक्षय म्हणतो एक्झॅक्टली. तुझ्या लक्षात येतंय का आपण त्यांच्या आनंदासाठी कमीपणा घेतला आणि आता त्याची त्यांना सवय झाली. त्यावर रमा म्हणते आपण त्यांच्या आनंदासाठी वेगळं वागत आलो, फक्त त्यांचा विचार करत आलो. पण ज्या क्षणी आपण आपला विचाराचा सुरू केला ते त्यांना नाही आवडलं. मग लगेच अक्षय म्हणतो की ते म्हणतात ना तसं दुसऱ्यांना कमी लेखायचं नसतं, तसं स्वतःलाही कमी लेखायचं नसतं. हे कळतं यातनं आपल्याला. म्हणतात ना वाईट काळात जे आपल्या सोबत असतात तेच आपले खरे मित्र. पण माझ्या मते वाईट काळात जे आपल्या सोबत असतात आणि आपल्या प्रगतीचा ज्यांना त्रास होत नाही, आपण प्रगती केल्यानंतर ते म्हणतात की तू खूप छान करतोय आणि अशीच प्रगती करत राहा, तेच खरे मित्र. आपल्याला त्यावेळेस हे कळलं नाही, आपण मूर्ख होतो. मग रमा म्हणते की खरंच आपण मूर्ख होतो, कारण आपल्या आसपासच्या लोकांना कळत होतं पण आपल्याला कळत नव्हतं. त्यावर अक्षय म्हणतो की त्याचाच तर त्यांनी गैरफायदा घेतला. त्या विचार करून त्या दोघांना खूपच वाईट वाटत असतं. इकडे रेवा झोपलेली असते आणि तिला अक्षयने सांगितलेला मंत्र आठवतो आणि ती खूप डचकून उठते.
वच्छे बाबा की जय, वच्छे बाबा की जय असे म्हणायला लागते आणि मग तिच्या लक्षात येते की ती झोपली होती. मग ती म्हणती मी झोपले होते. नाही नाही, अक्षय तर मला मिळायलाच पाहिजे. रमा त्याच्या लायकीची नाही. रेवा उठ असं म्हणून ती बेडवरून उठते आणि तोंडावर पाणी मारून परत तो मंत्र म्हणायला लागते. इकडे अभिषेक आणि आरती रूममध्ये बसलेल्या असतात. आरती अभिषेकला विचारत असती, काय झालंय अभिषेक? तू आणि अक्षय भाऊजी किती घट्ट मित्र होतात ना, मग तू इतका रागराग का करतोय? हा बोला का धरलास? एवढं का टोकाचं वागतोयस? त्यावर लगेच अभिषेक म्हणतो की आम्ही घट्ट मित्र होतो, भाऊ होतो, पण त्यात एक फरक होता. त्याला सगळं मिळालं, मला काहीच नाही. पण आता मी ते सर्व मिळवणार. हे बोलणे ऐकून आरती त्याच्याकडे खूप आश्चर्याने बघत असते आणि तो खूप रागाने म्हणत असतो की आता मी सर्व मिळवणार. इकडे रमा आणि अक्षय गप्पा मारत असतात. त्यावेळेस रमाच्या लक्षात येते की खूप उशीर झालाय. ती अक्षयला म्हणते, खूप उशीर झाला, आपल्या गप्पाच्या वेळेत टाईम आपल्या लक्षातच आला नाही. हे असं होतंय, माझ्याकडून खूप दुर्लक्ष होतंय तुमच्या पथ्यपाण्याकडे, तुमच्या जेवणाकडे. त्यावर लगेच अक्षय म्हणतो, असं काही नाही आहे. मग ती म्हणते, तुम्हाला भूक लागली आहे का? थांबा, मुरंबा आहे, मी तुम्हाला मुरंबा आणि चपाती घेऊन येते. ती आणायला जाते. त्यावर अक्षय म्हणतो, अगं मला भूक नाही आहे. पण ती काही ऐकत नाही आणि ती घेऊन येते. अक्षय एक घास खातो आणि म्हणतो, नाहीस, काय भारी झालाय. आणि म्हणूनच मगाशी दादा आणि भूषण उगाचच कौतुक करत नव्हते. खूपच छान झालाय मुरंबा. त्यावर लगेच रमा म्हणते, तुम्हाला माहिती आहे का, हा मुरंबा आधी माझी आजी करायची. मी लहान होते तेव्हा शिकले तिच्याकडून आणि ती मला म्हणायची की ती सुद्धा हा मुरंबा तिच्या आईकडून शिकले. म्हणजे ही रेसिपी माझ्या पणजी आजीची आहे. आणि नंतर मी जसा जसा स्वयंपाक शिकले तसं तसं मी माझ्या पद्धतीने करायला सुरुवात केली. ते म्हणतात ना, जुनं ते सोनं. अक्षय म्हणतो की रमा, आपल्याला आपलं काहीतरी सुरू करायचं होतं ना. त्यावर रमा म्हणते, हो करायचंय, पण त्याला थोडा वेळ लागेल, आपल्याकडे पैसे नाही ना. त्यावर लगेच अक्षय म्हणतो, नाही थांबावं लागणार, आता मला सुचलंय आपल्याला काय सुरू करायचंय. त्यावर रमा म्हणते, काय? मग लगेच अक्षय म्हणतो की आपण मुरंब्याचा बिझनेस सुरू करणार. त्यावर रमा थोडी आश्चर्यचकित होते आणि अक्षयकडे बघत असते. त्यावर अक्षय म्हणतो की आत्ताच म्हणाली ना जुनं ते सोनं, मग आपण हे अस्सल सोनं विकू ना. अगदी अस्सल घरी बनवलेला घरचा मुरंबा. म्हणजे आपली त्या मुकादमांशी पण कॉम्पिटिशन नसेल आणि मार्केटमध्ये इतर कुणाशीही कॉम्पिटिशन नसेल. ते म्हणतात ना, कस्तुरी मुर्ग, कस्तुरी आपल्या जवळ होती आणि आपण सगळीकडे शोधत बसलो, काय करायचं, कसं करायचं. त्यावर लगेच रमा म्हणते, ही आयडिया छान आहे आणि ती खूप खुश होते आणि एक्सायटेड होऊन म्हणते की हे आपण करूच शकतो. याला आपण नाव काय द्यायचं? मग ते दोघे विचार करायला लागतात. तर लगेच ती म्हणते, प्रेमाचा मुरंबा. त्यावर अक्षय म्हणतो, हो बेस्टच आहे, हे आपण देऊ शकतो. आणि त्यानंतर अक्षय तिला घास भरवतो आणि म्हणतो, हे घे प्रेमाचा मुरंबा. ते दोघे खूप खुश होतात. दुसऱ्या दिवशी अक्षय मार्केटला जाऊन कैऱ्या घेऊन येतो आणि तो आल्यानंतर रमाला आवाज देतो. मग रमा म्हणते, तुम्ही सकाळी सकाळी कुठे गेला होता? त्यावर अक्षय म्हणतो, मी मार्केटला गेलो होतो, ते आपल्या ओळखीचे इस्माईल काका आहेत ना, त्यांच्याकडून फ्रेश फ्रेश कैऱ्या घेऊन आलोय. आणखी काय सामान लागतंय ते आता तू मला सांग. त्यावर लगेच रमा म्हणते की आता कसे तुम्ही कारभारी शोभतायत. त्यानंतर अक्षय तिला म्हणतो की पण हे लक्षात ठेव, आपण हे काहीतरी नवीन सुरू करतोय, हे कुणालाही कळू देऊ नको. अगदी आपल्या बाजूनी जे आहेत त्यांनासुद्धा सांगू नको, कारण तुला माहिती आहेत ना, भिंतीलासुद्धा कान असतात. आणि लगेच रमा म्हणते, हो मला माहीत आहे. ते म्हणतो, आणि ती रेवा आपल्या घरातल्या भिंतींना 24 तास कान लावूनच असते असं मला वाटतं. मग रमा म्हणते, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. इकडे रेवाची आई रेवाला भेटण्यासाठी ऑफिसच्या बाहेर आलेली असते. मग रेवा पण तिथे येते आणि तिला विचारते, तू मला भेटण्यासाठी इथे का आलीस? त्यावर तिची आई म्हणते की बरं मला सांग, तू मला अशी सॅड का दिसतेस? सगळं तुझ्या मनासारखं होतंय ना? मग त्यावर लगेच रेवा म्हणते की माझ्या मनासारखं काहीच होत नाही. काही केलं तरी अक्षय रमाला सोडत नाही. त्यावर तिची आई म्हणते की मग तू काय करायचं ठरवलंय? रेवा म्हणते की मला मुकादमांची सून व्हायचंय. मुकादम या नावात इतकी ताकद आहे ना. रमा त्याच नावामुळे माच करते आज आणि त्यामुळेच आई, आजी आणि बाबा तिचं काही करू शकत नाही. तिची आई म्हणते की तुला मुकादम व्हायचं असेल तर तुला त्या घरची सून व्हावं लागेल. त्यासाठी तुला अक्षयबरोबर लग्न करावं लागेल. मग त्यावर लगेच रेवा म्हणते, मला कळतंय आई, मला अक्षयच हवा आहे, पण
पेक्षाही जास्त मला मुकादमांचं नाव हवंय आणि त्यासाठी मी दुसरा पर्याय शोधलाय आणि ती तिच्या आईला अभिषेकचं नाव सांगते आणि म्हणते की अभिषेकचं आणि आरतीचं तसंही आत्ता सध्या भांडणं सुरू आहेत आणि डोंट वरी मी अभिषेकबरोबर लग्न करील आणि मुकादमांचं नाव मला मिळेल. हे ऐकल्यावर तिच्या आईला शॉकच बसतो आणि ती जोरदार रेवाच्या कानामागे वाजवते. इकडे अक्षय आणि रमा अक्षयने आणलेल्या कैऱ्या साफ करत असतात आणि अक्षय तिला म्हणतो की हे किती निसर्गाचं छान देणं आहे ना आपल्याला. हे आंब्याचं झाड आपल्याला कैऱ्या देतं आणि आपण त्याला काय देतो. त्यावर लगेच रमा म्हणते की कुऱ्हाडीचे घाव. मग त्यानंतर अक्षय म्हणतो की रमा आपलं सगळं सुरळीत झालं ना, की ज्या संस्था झाडे लावा झाडे जगवा अशा ज्या संस्था आहेत त्याच्यासाठी आपण काम करू. मग रमा म्हणते हो आपण सगळं करू आणि तुम्हाला हवं आहे ते तुम्ही करा. इकडे रेवा तिच्या आईला म्हणत असते तिकडे आई आजीने मला मारलं, आता तूही मलाच मार. तुला माहिती आहे तू लहानपणापासून मला असाच त्रास देत आली आहे. त्यावर तिची आई म्हणते की हो तुला तुझं बरं वाईट कशात आहे हे कळतच नाही की कोण आवडतं अक्षय की अभिषेक. त्यावर लगेच रेवा म्हणते की ऑफकोर्स आई अक्षय. आणि मग तिची आई म्हणते की तू आधी सगळं बाजूला ठेव आणि आधी याचा विचार कर की त्या रमाची विल्हेवाट कशी लावता येईल आणि तुला कशावर फोकस करायचं आहे ते तू ठरव. नाहीतर तू तुझ्या आयुष्यात काहीच करू शकणार नाही. आणि मलाही वाटतं ना तुझ्या नावापुढे मुकादमांचं नाव लागावं पण अक्षयशी लग्न करून अभिषेकशी नाही. तेव्हा तिच्या आईला म्हणते ठीक आहे तू म्हणतेस ना मग मी तेच करील. अक्षय ड्युटीवर जाण्यासाठी तयार झालेला असतो आणि तो रमाला आवाज देत असतो रमा मी चाललोय म्हणून. तेवढ्यात रमा कैरीला मीठ लावून घेऊन येते. मग त्यावर लगेच अक्षय म्हणतो की कैरी. मग तो कैरी खातो आणि म्हणतो बरं चल. तो मालक येईल आणि ओरडत बसेल आणि तो शूज घालायला लागतो. तेवढ्यात तिथे आनंद येतो आणि म्हणतो अक्षय आवर पटकन. तो येडा शशिकांत कधी पण येईल आणि तुझ्या नावाने ओरडायला सुरुवात करेल. त्यावर लगेच अक्षय म्हणतो हो हो आवरले माझं मी जातो. आणि अक्षय तो निघून जातो. मग आनंद बघतो की रमा कैरी खाते आणि तो रमाजवळ जाऊन विचारतो रमा तू कैरी खातेस. रमा बोलायला लागते आणि तिला आठवतं की अक्षय तिला म्हणलेला असतो की आपण हे सुरू करतोय हे कुणालाच सांगायचं नाही. त्यानंतर रमा म्हणते त्यांनी नाही का काल मुरंबा करायला कैऱ्या आणल्या होत्या त्यातल्याच कैरी उरली आहे त्याला मी तिखट मीठ लावून खाते. आणि तिला म्हणतो तेवढेच ना बाकी काही नाही ना बाकी सगळं नॉर्मल ना. आनंदला म्हणते तुम्ही खाणार का. मग त्यावर आनंद म्हणतो नाही नको माझे दात खूप आंबतात. मी जानूला आवडते म्हणून मी जानूला घेऊन जातो. मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की रमाकांत काका जान्हवी आणि सीमा मोठ्या मोठ्याने ताटे वाजवत असतात. त्यावर लगेच शशिकांत मुकादम म्हणतो की बंद करा हे आंदोलन. त्यावर सीमा म्हणते की जोपर्यंत ह्या घरातल्या सुनेला आणि मुलाला घरात घेतलं जात नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार. ते परत खूप मोठ्या मोठ्याने वाजवायला सुरू करतात. त्यावर अक्षय त्यांना थांबवतो आणि तो म्हणतो की आम्हाला माहिती आहे तुम्ही हे सगळं कशासाठी करतायत. आई तुला आमच्यावर विश्वास आहे ना. आणि आम्ही दोघे कुणाच्या मेहरबानीवर नाही तर त्यांनी दिलेलं चॅलेंज स्वीकारून ते पूर्ण करून पुन्हा ह्या घरात प्रवेश करू. मित्रांनो उद्याच्या भागातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनल मराठी साईरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.